होय, तुम्ही खरं ऐकलं. ओरॅकल, ॲमेझॉन, मेटा यासारख्या फक्त मल्टीनॅशनल कंपनीज नाही, तर TCS सुद्धा ले ऑफ करते. पण ह्या सगळ्याला घाबरून चालणार नाही. आज टू माय सरप्राईज एका AIच्या फर्स्ट इयर इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. नुकतंच इंजिनिअरिंग सुरू झालेलं आहे. 15 तारखेला ॲडमिशन प्रोसेस संपलेली आहे पूर्ण. त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला आणि विचारलं, सर मला ब्रांच चेंज करायची, मला इलेक्ट्रिकल ब्रांच हवी आहे. एक लक्षात घ्या, आयुष्यात असे अनेक ॲडव्हेंचर्स येतील, अनेक चॅलेंजेस येतील. चॅलेंजेसला आपल्याला फेस करणं शिकलं पाहिजे. आपल्याला त्यापासून दूर पळून चालणार नाही. FEAR, फिअरचे दोन अर्थ होतात. फिअर एव्हरीथिंग अँड रन हा एक अर्थ, आणि दुसरा जो खूप महत्वाचा आहे, फेस एव्हरीथिंग अँड राईज. जेव्हा तुम्ही फिअरला फेस करणार आणि तुमच्या ज्या चॅलेंजेस आहेत त्याला अपॉर्च्युनिटीजमध्ये कन्वर्ट करणार, तेव्हाच तुमच्या आयुष्यात बदल होऊ शकतो. आणि आत्ता ले ऑफ सुरू झाले त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही इंजिनिअरिंग पासआउट व्हाल तेव्हा पण ले ऑफ चालूच असतील, असं बिलकुल नाही. चालू असू पण शकतात, नसू पण शकतात. आपण काय स्किल सेट डेव्हलप करतो, आपण जर कम्प्युटर IT ला ऍडमिशन घेतली आहे तर 4 वर्षानंतर काय स्कोप असणार आहे या फील्डमध्ये, याचा आता आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्या दृष्टीने पावलं उचलली पाहिजे. आणि पावलं उचलत असताना सुद्धा चॅलेंजेस येतील. एक छानशी स्माइल ठेवून त्या चॅलेंजेसला आपण फेस केलं पाहिजे, पुढे जात राहिलं पाहिजे. आपण ग्रेटफुल असलं पाहिजे की आपल्याला निदान ॲडमिशन तरी मिळाली, आपल्याला 2 वेळचं जेवण मिळतंय, आपल्याला छानपैकी आईवडील सगळ्या सुविधा देत आहेत. सो ग्रेटफुल रहा, टेन्शन घेऊ नका. काळ बदलतो. ये भी दिन निकल जाएंगे, बुरे भी दिन निकल जाते, अच्छे भी दिन निकल जाते हैं, बट जब बुरा आता है तभी अच्छे का इंपॉर्टन्स पता चलता है. तो घाबरायची गरज नाही. स्किल सेट डेव्हलप करा, तुम्ही नक्की मोठे व्हाल. ऑल द बेस्ट.